आणि आता बातमी आहे शाहू महाराजांच्या वक्तव्याची। शाहू महाराजांच्या वक्तव्यानं नवा वाद सुरू झालाय। हर्षवर्धन सपकाळ यांच्यानंतर आता खासदार शाहू यांना टिपूचं कौतुक त्यांनी केलेलं आहे। महाराजांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान काम करत होता। खासदार शाहू छत्रपती यांचं कोल्हापुरात हे वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन कदाचित ते मैसूरचे टिपू सुलतान यांनी आपलं काम करायचं ठरवलं। कारण आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढत होतो, तेव्हा ब्रिटिशांच्या लढत असताना त्यांना ब्रिटिशांना कोणी कोणी मदत केली हे पाहण्याची गरज आहे। आपल्या महाराष्ट्रातल्या आराध्य दैवताचं किंवा लाखो करोडो लोकांची अनुयायी असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची तुलना टिपू सुलतान सारख्या व्यक्तीसोबत करणे हे कदापि या राज्यातला या देशातला नागरिक सहन करणार नाही। अशी पद्धतीची तुलना कोणीही त्या ठिकाणी करू नये। तर शाहू महाराजांना इतिहास ठाऊक नाही, भाजपनं थेट सुनावलेला आहे। छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद सुरू झालेला आहे आणि त्यानंतर भाजपनं थेट शाहू महाराजांना सुनावलंय। राजाला जर इतिहास माहिती नसेल तर तो मावळ्यांनी सांगायचा असतो आणि महाराजांचा आदर ठेवून मी हे त्यांना सांगतो की महाराज, आपण काँग्रेस पक्षाचे खासदार असल्यामुळं आपण काँग्रेसच्या भाषेमध्ये बोलत आहात। महाराजांनी आपल्या घराण्याचा इतिहास तरी नीटपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न आजवर केलाय का, हा मला आधी महाराजांना आदरपूर्वक प्रश्न विचारायचा आहे। आणि छत्रपतींच्या गादीला संपूर्ण सन्मान आहे, परंतु जो इतिहास आपल्याला माहिती नाही त्या इतिहासाबद्दल बोलू नये। हा इतिहास ढळढळीत सत्य आहे की टिपू सुलतानची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तर होऊ शकत नाही आणि टिपून महाराजांचा आदर्श घेतला असं म्हणणं हे सुद्धा बरोबर नाही। शाहू महाराज खासदार असले तरी ते करवीरच्या गादीचे वारस आहेत। राजर्षी शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहेत। आज शिवजयंती आहे, महाराजांच्या वरती टीका करत असताना कुठेही आज शिवजयंतीच्या दिवशी आमचं मन दुखावेल असं आम्हाला वाटत नाही। शाहू महाराजांनी या भानगडीत पडू नये।